नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। तर आता पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आपलं फेवरेट ठिकाण, ते म्हणजे कर्जत। तर आता कर्जतच्या मस्त थंडीमध्ये तुमच्यापर्यंत मी एक जबरदस्त प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे, जी आहे ना 15 ते 20 लोकांच्या ग्रुपसाठी अगदी तुम्हाला प्रायव्हेटली भेटून जाणार आहे। माझ्या मागे तुम्ही स्विमिंग पूल एरिया बघताय, खूप मोठा स्विमिंग पूल आहे आणि त्याच्या मागे आहेत त्या रूम्स आहेत। ह्या 2 रूम्स आता सध्या रेडी आहेत, अजूनही प्रॉपर्टी बरीच डेव्हलप होते। प्रॉपर्टी जी आहे ती कर्जत रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 2-2.5 किलोमीटर अंतरावरती आहे, खूपच जवळ आहे। तुम्ही म्हणजे बोलता ना 5 ते 10 मिनिटात इकडे इझिली पोहोचू शकता। कर्जतमध्ये कुठे आतमध्ये जायची वगैरे गरज नाही, स्टेशन पासून अगदी जवळ आहे। या प्रॉपर्टीचं नाव आहे SK हॉलिडे। गुगल मॅपची लिंक आणि सोबतच तुम्हाला इन्क्वायरी किंवा बुकिंग करायची तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर हा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। आपलं जे आता फार्म हाऊस आहे ते आहे कर्जत मधल्या मालवाडी विलेज मध्ये। तर आता इथून एंटर केल्यानंतर इकडे आपल्याला बघा पार्किंग साठी स्पेस दिलेला आहे, पार्किंग साठी बरीच जागा आहे आणि इकडे आता असा लॉन एरिया बनवलेला आहे। तर इन फ्युचर त्यांचा प्लॅन आहे की वेडिंग लॉन किंवा मग असं काहीतरी छोटा मोठा कार्यक्रमसाठी त्याच्यासाठी आता लॉन हा बनत आहे। आणि इथे ना आता सध्या 2 रूम्स आहेत, त्या मी तुम्हाला पुढे दाखवेन। असं काहीच एंट्रन्स केलेलं आहे, ह्या बाजूला आपला डायनिंग एरिया, सेपरेट डायनिंग एरिया केलाय, सो जेणेकरून तुम्ही तिकडे मस्त तुमचं लंच किंवा जे मील्स असतील ते तुम्ही एन्जॉय करू शकता। पहिला हा लॉन एरिया पाहिला आणि जसं मी सांगितलं त्याच्या बाजूलाच आहे ते डायनिंग एरिया। हा साईडला ऍक्च्युअली किचन आहे आणि बराच मोठा डायनिंग एरिया। इथे सुद्धा जरी आपण सिटिंग केली तर बरीच लोक एका टायमिंगला सिटिंग होऊ शकते। तर डायनिंग एरिया आपण पाहिला आणि त्याच्या पुढे ना हा असा काहीसा लॉन एरिया बनवलाय आणि इथून असा पॅसेज आहे रूम्स आणि स्विमिंग पूल कडे जाण्यासाठी। आणि या पॅसेज मध्ये ना मित्रांनो बरीच अशी गुलाबाची वगैरे अशी वेगवेगळी फुलांची वगैरे झाडं लावलेली आहेत। डायनिंग एरियाच्या त्या पलीकडे एक लॉन एरिया आणि आता ह्या साईडला सुद्धा एक असा लॉन एरिया आहे जिथे तुम्ही क्रिकेट बॅडमिंटन वगैरे खेळू शकता। इथे बरेच आउटडोर इंडोर गेम्स आहेत जे मी आता थोड्या तुम्हाला पुढे दाखवतोच, पण सोबतच आपला हा मोठा असा स्विमिंग पूल आहे। हे बघा किती मोठा स्विमिंग पूल आहे। तर मी इथे किड्स पूल सुद्धा आहे आणि इथून स्लोप सुद्धा आहे, सो तिकडे मला वाटते 4.5-5 फूट पर्यंत असेल पाणी। ह्या साईडला आपले 2 रूम्स आहेत, तर आता लगेच आपण 2ही रूम्स पाहून घेऊयात। तर ह्या बाजूला आपला पूल मी तुम्हाला दाखवून झालेलो आहे। पूल एरिया पाहिल्यानंतर अगदी त्याच्या बाजूला समोर इथे आहे आपल्या 2 रूम्स। तर इथे दुसरी रूम आहे, सगळ्यात पहिली रूम आपण पाहून घेऊया। तर रूम्स पाहायला गेलं ना तर ग्रुप साठी किंवा फॅमिली ग्रुप असू दे किंवा फ्रेंड्स ग्रुप असू दे, इझिली 6 ते 7 जण बेड वरती अकोमोडेट होऊ शकतात। तर इथे बऱ्याच अशा मॅट्रेस दिलेल्या आहेत, सो त्या सुद्धा तुम्ही ऍडजस्ट करून आहे ना एका रूम मध्ये इझिली 10 ते 12 लोक इझिली अकोमोडेट होऊ शकतात। त्यासोबतच आता मी तुम्हाला दाखवतो इकडचं वॉशरूम। नीट अँड क्लीन वॉशरूम्स आहेत आणि गिझर वगैरे दिलेले आहे, शॉवर ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। इव्हन रूम्स मध्ये सुद्धा AC दिलेला आहे, टीव्ही दिलेली आहे, स्मार्ट टीव्ही आहे आणि रिसॉर्ट मध्ये आता तुम्हाला कनेक्टेड वायफाय भेटून जाईल। आता आपण पाहूया त्याच्या बाजूलाच लागून असलेले रूम नंबर 2। ही रूम सुद्धा अगदी सेम आहे, जिथे 2 बेड्स आहेत। बेड्स वरती पाहायला गेलं तर 6 ते 7 जण इझिली अकोमोडेट होऊ शकतात। त्या बाजूला मिरर दिलेला आहे, इथे कबड दिलेला आहे, सो इन केस काही तुमचं काही गोष्टी असतील त्या तुम्ही ठेवू शकता। आणि एक्स्ट्रा मॅट्रेसेस सुद्धा ह्या रूम मध्ये दिलेले आहेत। ह्याला सुद्धा नीट अँड क्लीन वॉशरूम दिलेला आहे, सो एकदम मस्त मोठ्या रूम्स आहेत आणि नीट अँड क्लीन आहेत। बिकॉज प्रॉपर्टी ही जी ओपनिंग होऊन फक्त 7 ते 8 दिवस झालेले आहेत आणि लगेच 7-8 दिवसात आपण ह्या रिसॉर्टचं शूट आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायला आलेलो आहोत। आता रूम्सची वगैरे सगळी टूर मी तुम्हाला करून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपलं जेवण ते तयार आहे आणि जेवणामध्ये तुम्हाला आता व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं मी जेवण तुम्हाला इकडे दाखवून देतो। तर यामध्ये आता तुम्ही पाहिलं असेल तर ही आहे पहिली व्हेज थाळी। यामध्ये सगळ्यात पहिली इथे सॅलड दिसतंय, डाळ आहे, 2 प्रकारच्या भाज्या आहेत। भाज्यांचं जे आहे ते मेन्यू चेंज होत राहतो। तर मग इथे आता मला दिसतंय फ्लॉवर आणि मटर आहे आणि इकडे आहे मटकीची भाजी, सोबत पापड, भाकरी, चपाती सुद्धा आहे आणि भात दिलेला आहे। त्यानंतर आपण वळूया इकडे नॉनव्हेज थाळी पाहूया। नॉनव्हेज थाळीमध्ये सुद्धा तुम्हाला भाकरी चपाती दिलेली आहे, भात दिलेला आहे, इथे आहे चिकन सुक्का, इथे आहे चिकन रस्सा, आपलं पापड आणि सॅलड। तर असं काहीच हे जेवण आहे। जे फूड आहे ते तुम्हाला अनलिमिटेड भेटून जाईल, हे एक खासियत आहे इकडच्या प्रॉपर्टीची। आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसं आहे।
तर जस्ट मित्रांनो लंच झालाय ना. इकडची फूड क्वालिटी जबरदस्त आहे, घरगुती पद्धतीचं जेवण आहे. आता समजा तुम्ही लंच मध्ये थाळी सिस्टम घेताय तर रात्रीच्या वेळेला बिर्याणीचा सुद्धा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. तर असे दोन ऑप्शन्स आहेत. आता डिनरच्या वेळेला तर आम्ही नसू, पण मी म्हटलं बोललो ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो. फूडच्या बाबतीत काळजी करायची गोष्ट नाही. इथे आपला लंच वगैरे झालेला आहे आणि इकडे बरेच असे आउटडोर गेम्स जसं मी दाखवलं, दोन दोन भाई लॉन एरिया आहेत मोठे. तर तुम्ही क्रिकेट वगैरे सुद्धा तुमच्या ग्रुप सोबत एन्जॉय करू शकता. इकडे ना कॅरम सुद्धा दिलेला आहे, कॅरम सुद्धा मित्रांसोबत तुम्ही खेळू शकता. आणि सोबतच इथे साऊंड सिस्टम सुद्धा आहे, दोन दोन स्पीकर दिलेले आहे. सो मित्रांसोबत तुम्ही मस्त धमाल करू शकता, एन्जॉय करू शकता, पार्टी वगैरे करू शकता. इन फ्युचर आता इकडे ना वेडिंग साठी सुद्धा प्लॅनिंग्स होणार आहेत. येत्या 2-3 महिन्यात तुम्हाला ते सुद्धा पाहायला भेटेलच. जेवून मस्त आता आराम केलाय आणि तेवढं तुम्ही इव्हिनिंगचे ड्रोन शॉट सुद्धा पाहिले असतील. मस्त ड्रोन शॉट सूर्यास्त आपल्याला पाहायला भेटला. तुम्ही येत आहात ना इकडे तर तुम्हाला विथ फूड पॅकेज आहे. 4 मील्स मोस्टली इन्क्लुडेड असणार आहेत जर तुम्ही 23 आवर्ससाठी पॅकेज घेताय. मग दुपारचा जो लंच होता, त्याच्यानंतर इव्हिनिंग टी, रात्री डिनर आणि नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट करून तुमचा चेकआउट असणार आहे. बाकी तुम्हाला ही प्रॉपर्टी कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. नाईट एम्बियन्स मी तुम्हाला इकडचा दाखवेनच. तर मित्रांनो अजून एक गोष्ट, पावसाळ्यात किंवा थंडीच्या वातावरणात सुद्धा तुम्ही इथे येत असाल ना तर इथून मला वाटतं साधारण काही मीटर अंतरावरती नदी सुद्धा आहे. तिकडे सुद्धा तुम्ही फोटो सेशन किंवा असंच जाऊ शकता. आणि ते आपल्या इकडे असे पाम ट्रीज सुद्धा लावलेले आहेत रिसॉर्टमध्ये. सो इकडे सुद्धा तुम्ही फोटोज वगैरे क्लिक करू शकता. तर मित्रांनो तुम्ही आता थांबले असाल इकडचे पॅकेजेस जाणून घेण्यासाठी, तर त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे, इकडे जर तुम्ही येत असाल आणि तुम्हाला बुकिंग करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो इकडचे पॅकेजेस. जर मित्रांनो तुम्ही थंबनेल पाहिलं असेल तर थंबनेल मध्ये प्राइस होती 1000 रुपीज पर पर्सन. तर तो जो पॅकेज आहे तो वीकडेज मध्ये आहे आणि तो जो पॅकेज आहे तो डे पॅकेज आहे. म्हणजे 10 वाजता तुमचं चेक इन असणार आणि संध्याकाळी 6 वाजता तुमचं चेकआउट असणार. आणि त्यामध्ये फूड सुद्धा इन्क्लुडेड आहे. त्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि इव्हिनिंग टी हे इन्क्लुडेड आहे. तर मग तुमचं हा दिवसाचा पॅकेज झाला. जर तुम्हाला ओव्हरनाईट स्टे करायचा आहे, 23 तासांसाठी इथे बुकिंग करायची आहे, तर मग त्याचा पॅकेज आता मी तुम्हाला सांगतो वीकडेजचा. तर मग मंडे टू थर्सडे मध्ये वीकडेजमध्ये इकडची जी प्राइसिंग आहे ती आहे 1800 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. ह्यामध्ये तुमचे 4 मील्स इन्क्लुडेड असणार आहेत. त्यामध्ये तुमचा लंच, त्याच्यानंतर हाय टी, डिनर आणि त्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट करून तुमचा चेकआउट असेल. आता हाच जर पॅकेज तुम्हाला फ्रायडे, सॅटर्डे आणि संडेला पाहिजे असेल म्हणजे विकेंडला, तर त्याचं जे पॅकेज आहे ते आहे 2000 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. इथल्या सर्व पॅकेजेसमध्ये फूड इन्क्लुडेड आहे, त्याच्यामुळे फूडची सुद्धा काही काळजी करायची गरज नाहीये. आता विषय येतो कपल्स. तर कपल्स इथे वीकडेजमध्ये बुकिंग करू शकतात मंडे टू थर्सडे मध्ये. तर त्याचा जो पॅकेज आहे तो आहे फक्त 6000 रुपीज. तर मग 6000 मध्ये तुम्हाला फूड सुद्धा इन्क्लुडेड आहे आणि 6000 हे कपलचे आहेत, पर पर्सन नाहीये, कपलसाठी हे चार्जेस आहेत. आय होप तुम्हाला सर्व डिटेल्स कळाले असतील. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला तिकडे भेटून जातील. प्रॉपर्टी खूप सुंदर आहे, स्पेशली मला तरी आवडली आणि जबरदस्त आहे. तर व्हिडिओ आवडलाय तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.